बारिश और भूस्खलन के खतरे को देखते हुए प्रशासन ने आदिवासी परिवारों को एहतियातन सुरक्षित स्थानों पर बने राहत शिविरों में स्थानांतरित किया है। हालांकि राहत शिविरों में पेयजल, बिजली, स्वच्छता और अन्य बुनियादी सुविधाओं के अभाव को लेकर विस्थापित आदिवासियों की नाराजगी जताई है। प्रभावित लोगों ने राज्य के आदिवासी विकास मंत्री से हस्तक्षेप कर आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराने और न्याय दिलाने की मांग की है। वहीं तहसीलदार अभय चौहान का कहना है कि राहत शिविरों में जरूरी व्यवस्थाएं सुनिश्चित करने के लिए प्रशासन की ओर से आवश्यक कदम उठाए जा रहे हैं। या आपल्या शासनाद्वारे अनेक वेळा प्रश्न मांडून ते प्रश्नाला गती देत नाही अशा प्रकारचं शासनाचं हे आदिवासींकडून दुर्लक्ष करत आहे शासन, असं मला म्हणायचं आहे की जे आदिवासी फक्त खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांवरच अशी परिस्थिती आली की शासनाचं दुर्लक्ष होतं। हे पहा, मागच्या 3 दिवसामध्ये खालापूर तालुक्यामध्ये 400 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। म्हणजे आभाळच वाटलेलं आहे। अतिवृष्टी झाल्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये सर्वत्र नुकसान झालेलं आहे आणि जवळपास 5 ते 6 ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळलेली आहे। त्यामध्ये मोठ्या ठाकूरवाडीला थोडेसे मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळलेली आहे। तिथे साधारणतः 150 उंबरठे आहेत, म्हणजे घरं आहेत 150 आणि साधारणतः 400-450 लोकांची वस्ती आहे आणि वस्तीच्या वरतीच एक आपण म्हणूया की खच पडलेली आहे, म्हणजे एक भेग पडलेली मोठी आणि तिथून हे लँडस्लाईड छोट्या प्रमाणात झालेलं आहे। मेजर नाही आहे, मोठं नाही आहे ते, काही म्हणजे वस्तीपर्यंत ते त्यातलं कुठलाही राडारोडा आलेला नाही, परंतु काही अंतरापर्यंत तो राडारोडा मोठ्या प्रमाणात आला। हे लक्षात आम्हाला आल्याच आम्ही काल पावसामध्येच व्हिजिट तिथे केली त्या गावामध्ये आणि सर्व आदिवासी बांधवांना त्याच्या दिवशी 1 दिवस आधीच आम्ही सांगितलं होतं की तुम्ही शेजारच्या वस्तीवरती राहायला जा आणि काल पावसामध्ये आम्ही जाऊन व्हिजिट केली आणि तात्काळ निर्णय घेतला की या लोकांना आता कायमस्वरूपी आपल्याला कुठेतरी स्थलांतरित करायला लागेल। सुदैवानं 2 किलोमीटरच्या परिघामध्ये आपल्याला एक्झर्बिया नावाची सोसायटी आहे, तिथे एक बंद पडलेली इमारत आपल्याला सापडली, तिथे रूम्स व्यवस्थित राहण्या इतपत होत्या। त्या सर्व ठिकाणी त्या सर्व आदिवासींना आपण तिथे आता तुर्तास स्थलांतरित केलेलं आहे। कालपासून तिथे सर्व व्यवस्था केलेली, लाईट, वीज, पाणी आणि 2 वेळचं जेवण आणि इव्हन नाश्तासुद्धा आपण तिथे देत आहोत। सर्व यंत्रणा तिथे 24 तास थांबलेल्या आहे। येणाऱ्या आदिवासींचे जे काही अडचणी आहेत छोट्या मोठ्या त्याही आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पूर्ण तालुका प्रशासन तिथे कार्यरत आहे। पाऊस पर्जन्यमान खूप मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळं माझं एक तालुक्यातील नागरिकांना आणि लोकांना, ग्रामस्थांना आव्हान आहे की बाबा पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, सह्याद्रीचा बेल्ट आहे, भूस्खलनाचं प्रमाण जास्त आहे। इर्शाळवाडीसारखी दुर्घटना 2 वर्षाखाली घडलेली होती, हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, माहीत आहे। तशी दुर्घटना परत घडू नये, जीवितहानिमित्त हानी होऊ नये याकरिता सर्वांनी काळजी घेणं गरजेचं, सर्वांनी जागरूक करणं गरजेचं, एवढीच माझी सर्वांना विनंती आहे। सर